नावडे जनधन माता का आवडत नाही? विषय तो त्यांचा झाला नारायण. देव हा विषय झालेला आहे. एक लक्ष घेण्यासारखा मुद्दा आहे की साधू निरपेक्ष असतो, अपेक्षा कशाची नसते. कशाचीच अपेक्षा नसते का? देवाची बी नसते. देवाची अपेक्षा आहे, देवाची मात्र अपेक्षा आहे, बाकी कशाची अपेक्षा नाही. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, सुखाचा चढावा जयाचे हसनी. विठाला 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 ज्याच्या चित्तात देवाशिवाय दुसरी कशाचीच अपेक्षा नाही असा साधू. देव सुद्धा तसाच आहे हो. जसं देवा साधूला, भक्ताला, संतांना देवाशिवाय दुसरी कशाची अपेक्षा नाही, तसं देवाला सुद्धा संतांच्या शिवाय दुसरी कशाचीच अपेक्षा नाही. मी देवाचं चरित्र सांगत असताना संतांच्या चरित्राचा मुद्दाम उल्लेख करतो. मला ती करावं असं वाटतं. बघा, आपण संतांच्या चरित्राचा उल्लेख करतो, संतांच्या चरित्राचं गुणगान गातो, तर साधूचं चरित्र वर्णन करताना देवाचं चरित्र येतं की नाही? येतं. देवाच्या अंगी सुद्धा निरपेक्षता कोणती कोणती ती बघितली पाहिजे आपण. साधूच निरपेक्ष पवित्र का? तर आमचा देव सुद्धा निरपेक्ष आहे. आमचा देव सुद्धा निरपेक्ष आहे. आम्ही काही कमावलं तरी माझाही वाटतंय, त्याच्याबद्दल मोह असतो. देवानं काही तसं तरी कमावणे हा विषय देवाकडे नाही, पण देवाच्या लीला विग्रहामध्ये असे काही प्रसंग घडले की भगवंतानं त्या लीला विग्रहामध्ये दुष्टांचा संहार केला असताना देवाला काही मिळालं न मिळवता मिळालं. मी उदाहरण सांगतो की भगवंतानं त्या कंस मामाला मारलं की नाही? कंस मामाला मारलं, सगळ्याला माहिती आहे. भगवंतानी कंस मामाला मारलं. त्या मथुरेचं राज्य कंसाच्या ताब्यात होतं की नाही? मग कंसाच्या ताब्यातलं राज्य त्या राजाला मारल्यावर आता राज्य कुणाचं झालं? भगवान कृष्णाचं झालं की नाही? होय, भगवान कृष्णाचं झालं. मग भगवान कृष्णाने त्या मथुरेचं राजसिंहासन स्वीकारलं का? सगळ्यांना भगवंताचं चरित्र. मथुरेचा राजा झाला का देव? नाही झाला. का झाला नाही? निरपेक्षता आहे, त्याग आहे जीवनात, निरपेक्षता आहे. ते राज्य कुणाला दिलं? ज्यानं बंदीखान्यामध्ये घालून त्या कंसानं राजा झाला होता त्यांना देऊन टाकलं. अपेक्षा नाही, कमवलं. अहो, आम्ही एखादी आता अलीकडं खुर्चीसाठी किती भांडणं आहे. मिळालेली खुर्ची देऊ वाटते का कोणाला? देतं का कोणी मिळालेली खुर्ची? पण भगवंतानं राज्य कमावलं, घेतलं का नाही घेतलं त्याच्याबद्दल निरपेक्षता आमच्या देवाकडे आहे. आमचा देव जसा निरपेक्ष आहे तसे आम्ही सुद्धा निरपेक्ष आहे. भगवंताच्या लीला विग्रहामध्ये अनेक चरित्र बघता येतील. त्या जरासंधाचं राज्य भगवंतानं भीमाकडून त्या जरासंधाला मारलं. घेतलं का होते राज्य? नाही घेतलं. तिथं जरासंधाचा पोराला राजा केलं. आपण रोज रामायण ऐकतो. मी मुद्दाम उल्लेख करतो बरं का, रोज रामायण ऐकतो आपण. प्रभू रामचंद्रांनी त्या रावणाला मारलं. त्या रावणाचं राज्य कोणाच्या ताब्यात आलं? रामाच्या. घेतलं का राज्य? नाही घेतलं. कोणाला दिलं? विभीषणाला दिलं. म्हणजे जेवढं कमावलंय, जेवढं मिळवलंय, जेवढं माईक आहे, जेवढं भौतिक आहे, ते किती बी प्राप्त झालं तर त्याची अपेक्षा ज्याच्याकडे नाही त्याला देव म्हणतात. आणि देवाशिवाय भौतिक वस्तू जेवढ्या मिळतील त्या सगळ्या वस्तू आम्हाला अहंकार वाढवणाऱ्या आहेत, आम्हाला उपाधी वाढवणाऱ्या आहेत. म्हणून जो त्याच्यामध्ये गुंतत नाही त्याला साधू असं म्हणतात.